एवढा मोठा इव्हेंट गावात घ्यायचा, छोट्या गावात घ्यायचा आणि त्या इव्हेंटसाठी परिपूर्ण तयारी करायची, ही जी काही जोखीम आपण मंडळीने उचलले, त्या खास करून निलेश असेल, ऋषिकेश असेल, तुषार असेल, मंगेश असेल, पण सुभाष दादा असतील, पण मला 100% ही खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मागे जर कोण उभा असेल तर ह्या खडफुली ग्रामस्थ आणि सगळे शहरवासीय, ज्या लोकांनी आपल्या हे शिवधनुष्य पेळण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आणि मागून संपूर्ण असा सपोर्ट ह्या ग्रामस्थांनी आपल्याला केला आहे, चाकरमान्यांनी केला आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. असंच मागच्या वेळेला त्रैवार्षिक सणाच्या निमित्ताने मी सहज बोलून गेलो होतो, मला बोलण्याची संधी आपण दिलीत आणि त्यावेळेला बोललो की पुढच्या वेळेला त्रैवार्षिक सणामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण सगळ्यांनी आयोजित करूया, आम्ही संपूर्ण सहकार्य करू. अर्थात एवढा शब्द पाळाल आणि एवढ्या ताकदीने पुढच्या सणाला एवढी मोठी जबरदस्त अशी स्पर्धा आयोजित कराल यात मला शंका वाटली, कारण काय हे तसं सोपं नसतं. ह्या सगळ्या विषयांमधनं आम्ही अनेक वर्ष काम करतोय. किती पैसे लागतात, किती मेहनत लागते, किती कार्यकर्ते एकत्र लागतात, कार्यकर्त्यांची मनं एकत्र लागतात आणि त्यानंतर हा एवढा मोठा भव्य दिव्य असा समारंभ चालू आहे. खऱ्या अर्थाने पाहाल तर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अनेक होतात, पण ह्या स्पर्धेला ह्या वर्षीची मानाची स्पर्धा म्हणून मी संबोधतो, कारण अनेक राज्यस्तरीय स्पर्धेला आम्ही जात असतो. खडफुली ग्रामस्थांचं हे सगळं यश आई सुखायची आशीर्वाद आहेत आणि ह्या प्रचंड जनसमुदाय, क्रीडा रसिक आपल्या ह्या सगळ्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. अनेक मान्यवरांचे, अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे, अनेक खेळाडूंचे आपण सन्मान केले, त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. अर्थात आपल्या जवळची स्पर्धा असल्यामुळे मला सुद्धा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने स्पर्धा प्रमुख म्हणून इथे नेमलं, पण स्पर्धा प्रमुख मी का राहतो की माझ्या कार्यकर्त्यांना तिथे एक टच राहतो आणि सदैव सातत्याने आपण जर आता जे राष्ट्रीय खेळाडू जे आहेत ते सगळे हाताकडून 30-40 वर्ष 35 वर्ष गेलेले आहेत, त्यामुळे तसा शब्दाला आजही मान आहे. म्हणून मी आपल्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्पर्धा निरीक्षक राहिलो, कारण 3-4 दिवस सलग याच्यामध्ये राहावं लागतं. या सगळ्यांची धावपळ निलेशची वगैरे सगळी पाहिली, पण मला ही खात्री आहे की आमच्या स्वप्नील आणि जितूकडे एखादा इव्हेंट सोपवला की ते रात्रंदिवस काम करणार. कुलस्वामिनी रामवर्धनीचं मंदिर असू दे, दसपडी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या अशा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असू दे, सगळ्यामध्ये स्वप्नील आणि जितू हे दोघे भाऊ आणि आमची सगळी दसपडी क्रीडा मंडळ स्थानिकचे कार्यकर्ते, त्याचबरोबर पेडांब्याचे कार्यकर्ते हे सगळे एकरूप होतात आणि ज्यांना शब्द देतात त्यांचा शब्द परिपूर्ण अगदी प्रामाणिकपणे पार पाडण्याची जबाबदारी घेतात आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, आकांक्षा नाही, सत्कार करा नका करू, मात्र मी कबड्डीला काहीतरी देणं लागतो. ती स्वप्नीलची जी भावना आहे ती त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली आहे आणि ती भावना ते सतत आणि सातत्याने व्यक्त करून अशा सगळ्या चांगल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तो इव्हेंट यशस्वी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. स्वप्नील आता बोललाय की 3 वर्षांनी परत एकदा आपल्याला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करावी लागेल. ही सगळी आमची मंडळी आहेत, आमचे उमेश दादा आहेत, दुसरे संजय दादा कुठे इथे आहेत, ही सगळी मंडळी तुमच्या आमचे दाजी आहेत जे आमचे मार्गदर्शक म्हणून राहिले आहेत, आमचे आप्पा आहेत, आमचे मानकरी रामभाऊ आहेत, ही सगळी मंडळी, ज्येष्ठ मंडळी सगळी बसले, तरुण मंडळी आलोऱ्यातली सगळे हे व्यावसायिक मंडळी आहेत, ही लाखो रुपये तुमच्यावरती खर्च करू शकतात. माजी सरपंच निलेश आहे इकडे, ही सगळी मंडळी आपल्या मागे कर्ज आहे. हा जरी इव्हेंट एखाद्या खडफुली गावाने घेतला असला तरी तो आपल्या पंचकृषीत आपल्या तालुक्यात होत असल्यामुळे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात. तुम्ही हाक मारायचा, आम्ही उभे राहणार. कबड्डीचा जल्लोष आमच्यासाठी आयुष्यभर, आम्ही शेवट जातपर्यंत कबड्डी कबड्डी ह्याच विषयामध्ये राहणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपण कबड्डी स्पर्धा घेताना आम्ही सदैव तुमच्याबरोबर सगळी मंडळी बरोबर राहणार आहे आणि आमच्या गावामधला, आमच्या भागामधला कार्यक्रम ह्या स्वरूपात अशा पद्धतीने येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये 100% आम्ही आमचे योगदान देऊ. खडफुली ग्रामस्थांनी आमचा सगळ्यांचा मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. मी पंचप्रमुख सन्माननीय सावंत सर असतील, आमचे सगळे पंच मंडळी असतील, यांचे सुद्धा धन्यवाद देतो आणि खास करून धन्यवाद देतो त्या क्लबचा, जे क्लब इथे पार्टिसिपेंट झालेले आहेत. कारण आप्पा हे जे आता प्रो कबड्डी घेतात ते पण 70-80 लाख, 1 कोटी, 1.25 कोटी असे पैसे त्यांना मिळत असतात, पण खडकोलीमध्ये खेळण्याचा आग्रह स्वप्नीलचा असेल, माझा असेल, हा आग्रह पूर्ण करण्यासाठी
अखंड जे आता प्रो कबड्डीमध्ये खेळत होते ते बहुतांशी खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. स्पर्धा सगळ्याच होतात, पण टीमचे जे स्ट्रॉंगनेस असतं ते महत्वाचं असतं आणि सगळ्या टीम्स संपूर्ण ताकदीनिशी ह्या स्पर्धेमध्ये उतरल्या. त्याबद्दल सगळ्या क्लबचे जे कोण चालक आहेत, त्यांचे प्रशिक्षक आहेत, सगळे खेळाडू आहेत, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुखारी.